आम्ही इथले स्थानिक नागरिक आहेत. याचा रस्ते तुम्हाला खराब लागले असतील, खड्डे वगैरे भरपूर आहेत. गेले 1.5 ते 2 वर्ष कामं प्रलंबित आहेत. तरी पण तुम्ही एवढ्या लांब आमच्या इथं पर्यटनासाठी येत आहे, शोभा वाढवत आहे, म्हणून आम्ही तुमच्या स्वागतासाठी थांबलो. नमस्कार, मी ॲडव्होकेट अथर्व पाटील. आम्ही सगळे वाईतले स्थानिक नागरिक आहोत. व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की आज आम्ही इथे एक वेगळं आंदोलन करतोय. आंदोलनाचा विषय असा की महाराष्ट्रातूनच नव्हे तर भारतभरातून वाई, पाचगणी आणि महाबळेश्वर या पर्यटन स्थळी अनेक नागरिक पर्यटक हे वर्षभर येत असतात. गेली सुमारे 1.5 ते 2 वर्ष इथं सुरू असलेली विकास कामांची स्थिती ही आपण प्रत्यक्ष आला असाल तर बघितलंच असेल, नाहीतर व्हिडिओच्या माध्यमातून बघितलंच असेल. नागरिक अनेक लांबनं 200-400 किलोमीटरचा प्रवास करून एवढ्या लांब येतात आणि त्यांच्या स्वागतासाठी इथं मागं तुम्ही बघू शकता असे 4 ते 5 टोल नाके पाचगणी आणि महाबळेश्वर परिसरात आहेत. जे पर्यटक आपल्या पाचगणी महाबळेश्वर पर्यटनाचा अर्थव्यवस्थेचा एक कणा आहेत आणि ज्यांच्यामुळे इथली अर्थव्यवस्था चालते, त्यांच्या स्वागतासाठी इथं खरं तर पैसे घेतले जातात. पैसे टोल घेण्याचा सुद्धा काही प्रश्न नाही, पण ते घेतलेले जे पैसे आहेत त्या मार्फत त्यांना किती सोयी उपलब्ध केल्या जातात हा एक प्रश्नच आहे. सध्या आपण अनेक पर्यटकांच्या व्हिडिओमध्ये जर निदर्शन केलं तर अनेक गैरसोयींना त्यांना गेली 1.5 ते 2 वर्ष सामोरे जायला लागतंय. तरी सुद्धा पर्यटनासाठी त्यांचा जो उत्स्फूर्त प्रतिसाद आहे तो काही कमी झालेला दिसून येत नाही. तर ह्या आमच्या एका छोट्याशा प्रयत्नातनं योग्य त्या प्रशासनापर्यंत आणि योग्य त्या व्यवस्थेपर्यंत नक्कीच ही बातमी पोहोचेल आणि कामाला वेग घेऊन लवकरात लवकर जी काही रस्त्याची प्रलंबित कामं असतील किंवा कचऱ्याचे प्रश्न असतील ते मार्गी लागून पर्यटकांना एक सुखद अनुभव लवकरच मिळेल एवढीच इच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. एक मिनिट आप कहाँ से आए हो? बॉम्बे से. आप इतनी दूर हम यहाँ के लोकल ही है. अभी यहाँ बहुत रास्ते खराब है, आपको यहाँ पे आगे तकलीफ होगी, पर यहाँ के लोकल होने की वजह से हम आपका यहाँ पर स्वागत कर रहे हैं कि आप इतनी दूर से इतनी परेशानी झेलकर हमारे यहाँ आए हैं. दिलगिरी व्यक्त करतो. ओके, तुमचं स्वागत करते. आम्ही इथले स्थानिकच आहे. काय आहे, तुम्हाला येताना जो त्रास वगैरे झालाय, या रस्त्याचं काम गेले 1.5 वर्ष झालं चालू आहे. त्यामुळे आमचं एवढं असून सुद्धा इथपर्यंत येत आहे. इथलं लोकांचं जे काही आर्थिक वगैरे सगळं म्हणजे पर्यटन स्थळाची शोभा आहे तशीच ठेवली आणि स्थानिक लोक म्हणजे काय आहे प्रशासन ते काही त्याकडे लक्ष देत नाही. पण तुम्हाला बराच त्रास झाला, त्यामुळे तुमची माफी मागून स्वागत करतो. नमस्ते, आम्ही इथले स्थानिक नागरिक आहे. जे काय तुम्हाला येताना रस्ते खराब लागले असतील, ट्रॅफिकचा त्रास झाला असेल, हे गेले 1.5 ते 2 वर्ष कामं प्रलंबित आहेत. तरी पण तुम्ही एवढा त्रास सहन करून आमच्या इथं पर्यटनाला येत आहे, म्हणून आम्ही तुमचं एक छोटंसं स्वागत करण्यासाठी इथं थांबलेलो आहे. तुम्हाला झालेल्या त्रासाबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. जो तुम्हाला त्रास झाला येताना रस्ते खड्डे वगैरे, हे काय आता 1.5-2 वर्ष काम चाललंय, तरी तुम्ही येऊन लोक इथली पर्यटन वाढवताय, याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो तुमची आणि पोल स्वागत करतो. आता येताना जो काही तुम्हाला त्रास झाला रस्त्यात खड्डे वगैरे ती 1.5-2 वर्ष झाले ते प्रलंबित काम ती येताना जो तुम्हाला त्रास होतोय त्यासाठी आम्ही स्थानिक या नात्याला दिलगिरी व्यक्त करून कारण आम्ही इथले स्थानिक नागरिक आहे. गेले 1.5 ते 2 वर्ष जी रस्त्याची काही कामं सुरू आहेत ती काही प्रशासन काही वेळेत पूर्ण करत नाहीये. तरी पण एवढा त्रास सहन करून तुम्ही आमच्या इथं पर्यटनासाठी येत आहे, त्यासाठी आम्ही एक छोटासा प्रयत्न करतो. त्या सगळ्यांच्या स्वागतासाठी इथं थांबलेलो आहे. तुम्हाला झालेल्या त्रासाबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. एवढ्या लांब येत असताना तुम्हाला जो काही त्रास झाला, आता इथलं प्रशासन जे आहे ते काम कोणत्या पद्धतीने काम चालू आहे, जेवढं पूर्णतः झालं पाहिजे होतं मर्यादित काळामध्ये ते होत नाही. त्यामुळे तुम्ही इथं आला आणि तुमची भेट पर्यटन स्थळी दिली, त्याबद्दल तुमचं आम्ही दिलगिरी व्यक्त करून स्वागत करतो. नमस्कार, मी ॲडव्होकेट ऋषिकेश सकुंडे. आम्ही सर्वजण वाईतले स्थानिक आहोत. तर सत्य परिस्थिती बघता आणि ही जे रस्त्याची जी काय वाईट अवस्था आहे किंवा जे पर्यटक येतात त्यांना जी काही गैरसोय होत आहेत
त्या बाबतीत आम्ही एक छोट्या प्रकारचं आंदोलन करतो. आंदोलन करायचं काय म्हणजे पार्श्वभूमी काय आहे तर जे लोक पर्यटक वगैरे येत आहेत त्यांना आम्ही एक फूल आणि कॅडबरी त्यांना स्वागतासाठी देणार आहे. का देणार आहे की बाबा आम्ही स्थानिक रहिवासी असू, तुम्ही जे इथं येत आहे ते जे काय तुमची गैरसोय होती त्या गैरसोयीबाबत तुमची माफी मागतो. तुम्ही तरी पण येत आहे आणि तुम्ही आमच्या भागातला जो काय आर्थिक व्यवहार आहे तो वाढवताय किंवा आर्थिक जी काय उन्नती करताय ती तुमच्यामुळे होती, तरी पण तुम्हाला आम्ही गैरसोय देतोय. त्याची एक माफी म्हणून आम्ही तुम्हाला फुल आणि एक कॅडबरी देऊन तुमचं आम्ही स्वागत करतोय. अशी या आंदोलनाची पार्श्वभूमी असते. आणि हे थोडक्यात हे कशासाठी करतो की बाबा इथलं जे प्रशासन आहे किंवा हे जे काही कोण स्थानिक इथले लोक जे काही बाबा या नेते वगैरे आहेत त्यांच्यापाशी एक मेसेज पोहोचावा यासाठी करतोय. आणि ह्या मागं कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही किंवा काही नाही की एक मध्यमवर्गीय लोकांसाठी किंवा जे आजूबाजूला इथे टपरे आहे किंवा काही व्यावसायिक आहे किंवा छोटे मोठे उद्योग करतात त्यांच्या हितासाठी सगळ्या गोष्टी करतो. बाकी या मागं कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही. आम्ही तुम्हाला जे काही रस्त्याला येताना खराब रस्त्यामुळे खड्ड्यांमुळे त्रास झाला असेल तर त्यासाठी आम्ही तुमच्या स्वागताला थांबले. गेले 1.5 ते 2 वर्ष कामं प्रलंबित आहेत तरी प्रशासन काही पूर्णत्वास नेत नाही. तरी एवढा त्रास सहन करून तुम्ही आमच्या इथं पर्यटनाला येत आहे त्यामुळे आम्ही तुमच्या इथं स्वागताला थांबलो. दादा आम्ही इथले स्थानिक आहे. जो तुम्हाला येताना त्रास झाला रस्ते वगैरे खड्डे तुम्ही बघितले असते की तुम्ही तरी आला आमच्या इकडे शोभा वाढवली पर्यटक म्हणून आम्ही त्याच्या वतीनं तुमची दिलगिरी व्यक्त करून बोला. आज या ठिकाणी आपण बघू शकता सर्व वाईट स्थानिक लोक जमलेलो आहोत. कारण या पाचगणी महाबळेश्वर ठिकाणी वारंवार विकास कामं चाललेली आहे. पण 1-2 वर्ष झाली तरी हे कामही काही अद्याप शेवटपर्यंत पोहोचलेली नाही. याचा सर्व त्रास इथल्या पर्यटक मंडळींना होत आहे. तर या आंदोलनाची पार्श्वभूमी अशी आहे की पर्यटकांची आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय की आमच्यामुळे तुम्हाला त्रास होतो. तरी हा कुठलं आंदोलन पक्षाचं नाही, हे सर्वसामान्य जनतेसाठी केलेलं स्थानिकांनी आहे. नमस्कार. थँक्यू. धन्यवाद.